समर्थ. सुस्वागतम. हिंदू जागृती न्यास व श्री घंटाई देवी संस्थानच्या प्रभाते मनी या कार्यक्रमात डॉक्टर अश्विनी बापटचा सस्नेह नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने. 15 ऑगस्ट. वृत्तीचे समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण. आपला देह पंचमहाभूतांचा आहे. यामधला मी कोण हे पाहावे. जे नाचणार ते मी कधी असणार नाही, म्हणजे पंचमहाभूतांचा मी नाही हे ठरले. जो शाश्वत असतो तोच सच्चिदानंद असतो. मी भगवंत स्वरूप व्हावे अशी प्रत्येक मनुष्याची सुप्त अगर प्रकट इच्छा असते, तेव्हा त्यापैकी थोडा तरी मी असल्याशिवाय मला असे वाटणार नाही. भगवंताचे स्वरूप आनंदमय आहे आणि आपण सर्व लोक आनंदात राहावे असे म्हणतो. मी या आनंदापासून वेगळा होतो तेव्हा कुठेतरी चुकले असे समजावे. अपूर्ण सृष्टी पूर्ण करण्यासाठीच मनुष्याची उत्पत्ती भगवंताने आपल्या अंशरूपाने केली. आपल्या आनंदात व्यत्यय आणणारा विषय जाणून घेतले म्हणजे मग आनंदात बिघाड येणार नाही. या वाटेने चोर आहेत असे समजले म्हणजे त्या तयारीनेच आपण जातो. जो भक्त झाला त्याला विघ्ने येत नाहीत. भगवंताचे म्हणून कोणतेही काम केले म्हणजे त्रास होत नाही. आनंदाचा साठा कुठे निश्चित असेल तर तो भगवंताजवळ. नाटकात राजाचे काम करणारा माणूस जसा मी खरा भिकारीच आहे हे ओळखून काम करतो, त्याप्रमाणे आपण आपले खरे स्वरूप ओळखून प्रपंच करावा. नाशवंत वस्तूंवर आपण प्रेम करतो, तसेच लहान सहान गोष्टीत अभिमान धरतो. इथेच तर तुमचे आमचे चुकते. मी जे नाही ते भावे यात सुख आहे असे वाटते. कामधेनूजवळ आपण विषय मागतो आणि मग दुःख झाले म्हणून रडत बसतो. याला काय करावे? जो परमार्थ जाणता तोच खरा जाणता होय. परमार्थ म्हणजे बावळटपणा कसा असेल? अनेक बुद्धिमान विद्वान लोकांना जिथे आपल्या बाजूला वळवायचे असते तिथे बावळटपणाला वावच नाही. विद्वान लोक वेदांत अत्यंत कठीण करून जगाला उगीच फसवतात. मग सामान्य माणसाला असे वाटते की अरे हा वेदांत आपल्यासाठी नाहीच, परंतु ही चूक आहे. वेदांत हा सर्वांसाठी, सर्व मनुष्य मात्रासाठी आहे. वेदांताशिवाय मनुष्याला जगताच येत नाही. घराच्या छपराखाली त्याप्रमाणे सर्व लहान लहान खोल्या येतात, त्याप्रमाणे वेदांतात इतर सर्व शास्त्रे येतात. शास्त्राचे मार्ग हे वृत्तीला भटकू न देण्यासाठी आहेत. ते वृत्तीला हलू देत नाहीत. वेदांताशिवाय मनुष्याला जगताच येत नाही. त्यात नामाची गाठ पडली की भगवंतापर्यंत साखळी जोडली जाते. आपण व्यवहारासाठी जन्माला आलो नसून भगवंतासाठी आलो आहोत. म्हणून आपण अमुक एक वस्तू नाही म्हणून कष्टी होण्यापेक्षा दुसरी एखादी वस्तू आहे म्हणून समाधानात राहावे. समाधान ही वस्तू फक्त भगवंताजवळ मिळते आणि ती मिळण्याच्या आड काहीही येऊ शकत नाही. बोधवचन. वृत्तीचे समाधान असणे ही भगवंताच्या कृपेची खूण आहे आणि त्याकरता भगवंताचे सतत अनुसंधान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आजचा हिंदू कर्तव्य दिनविशेष 15 ऑगस्ट. बृहस्पती पूजन. श्रावणातील दर गुरुवारी बृहस्पतीचे पूजन करावे. 15 ऑगस्ट भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन. मंडळी, रामरायाचे आणि श्री घंटाई देवीचे आशीर्वाद आपल्या कुटुंबावर अक्षय राहोत. जानकी जीवन स्मरण. जय जय श्रीराम.